कुठे राहिलात वहिनी? केंकरे तुम्ही काय परत जाऊ? कुठे जाताय आता आणखी? या आतमध्ये. काय झालं सर? म्हणजे असं का म्हणाल मला? अहो नाही, मला वाटलं मीरा वहिनी आल्या की काय. काय मीरा वहिनी अजून नाही आल्या? नाही ना. हे बापरे, आदित्याची वेळ झाली. तो यायच्या आधी त्या यायला हव्यात, नाहीतर पुन्हा ते शिक्षा वगैरे काहीतरी सुरू करायचं. नाही नाही, आज परत ती घुस आपल्या ऑफिसमध्ये येऊ नाही शकणार सर. आज पडला. केंकरे थोडं कधीतरी लॉजिकल बोललात तर बरं नाही का होणार? अहो सर, जरा टेन्शन आलं की असंच काहीतरी होतं. हे विचित्र सुचतं मला. कोण सांगताय तुम्हाला हे असलं काहीतरी सुचवायला? जरा तुम्ही शांत राहा. फायनली आला तुम्ही. येणारच होते मी. तसं नाही, पण आदित्य यायच्या आधी आलात असं म्हणतोय. नाही तर पुन्हा एकदा ते. नाही नाही, आज ना लकीली मीरा मॅडम माझ्याच डब्यात होत्या. नाही, तुम्ही एक काम करा, उद्यापासून ट्रेन थांबवून ठेवायची वहिनीने ट्रेन पकडेपर्यंत. अरे सर, अशी कशी ट्रेन थांबवणार? म्हणजे मला फाईन बसेल ना. केंकरी 2 मिनिटं शांत उभं राहून आपण माझ्या विनोदाला श्रद्धांजली वाहूया. सर काय हो तुम्ही? बास झाला आता. चला कामाला लागा. चला 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 चला. ऑफिसमध्ये बॉसशी कसं वागायचं ते मॅनर शिकवले नाही वाटतं तुम्हाला? हा? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऐकू नाही आला, मोठ्याने बोल. गुड मॉर्निंग. घुशी पळायला वाटतं ऑफिस मधल्या सगळे. फक्त काही उंदीर बाकी आहेत, त्यांना पण लवकरच बाहेर काढतो. काम कर. हॅलो. हा, मला जरा तुमच्या ब्रांच मॅनेजर सोबत बोलायचं. आदित्य बोलतोय, कामत फूड्स मधून. ठीक आहे, मी होल्ड करतो. हा सर, आदित्य बोलतोय कामत फूड्स मधून. त्यासाठीच फोन केला होता. नाही नाही, मला हेच विचारायचं होतं की कामत फूड्सच्या नावाने मी जे नवीन अकाउंट ओपन केलंय ते झालंय का सुरू? हा, क्या बात आहे, क्या बात आहे. नाही नाही, मला जरा चेकबुक हवं होतं, मिळेल का आज? नाही नाही, मी पाठवतो ना माझ्या माणसाला कलेक्ट करायला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. चहा घेणार? नाही, नको. हा? परवा तर तुला आवडला होता ना माझ्या हातचा चहा? हो, आवडला होता, पण आता नकोय मला. बर, ठीक. मधुरा, तू मला हवं होतं तसं काही वागली नाही. तुला हवं होतं तेच केलंस. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? आपलं ठरलं होतं ना, आदित्य घरी आल्यानंतर त्याला बरोबर घोळात घ्यायचं आणि प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करायला लावायच्या म्हणून. हो, ठरलं होतं, पण तूच बघितलंस ना त्याचा मूड कसा होता. हो, पाहिलं ना. पण मी झोपायला गेल्यानंतर तू त्याला बरोबर कन्व्हिन्स केलंस आणि जेवायला वाढलंस, राईट?
हे कोणी सांगितलं तुला? कोणी सांगायला कशाला पाहिजे मधुरा? खमॉन, आपण एकाच घरात राहतो, ते काहीच लपून राहणार नाहीये. तर पण मी काही लपवलंच नाहीये. ओके, मग मी इथे नसताना तू कसं काय कन्व्हिन्स केलंस ग आदित्यला जेवण्यासाठी? उत्तरा, मी त्याला कन्व्हिन्सच केलं नाही. तो स्वतःहून माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की मला जेवायला वाढ. मधुरा, मी काय मूर्ख वाटले का तुला? तसं का बोलतेस? तुझा काहीतरी गैरसमज होतोय उत्तरा. हे बघ, हवं तर आदित्य आल्यावर आपण विचारू ना त्याला. म्हणजे तूच त्याला विचार की मी त्याच्याकडे गेले होते की तो स्वतःहून जेवायला आला होता. अगं, कोण कोणाकडे गेलं होतं हा मुद्दाच नाहीये. तू इथे कोणत्या इंटेन्शनने आली आहेस हा मुद्दा आहे. काय आहे ना मधुरा, तुझे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. उत्तरा, असं असतं ना तर मी ॲट फर्स्ट प्लेस आदित्यच्या बाजूने बोलले असते. तुझं काही ऐकून का घेतलं असतं मी? कारण तुला माहितीये की तू डिरेक्टली आदित्यपर्यंत पोहोचू शकत नाहीस म्हणून. अगं पण असं काही नाहीच आहे. जर असं काही असतं ना तर मी तुझ्या बरोबर त्या पेपर्सवर सह्या घ्यायला अग्रीच केलं नसतं. ते असंच ग, सगळं दाखवायला. एकदा का आदित्यचे सगळे प्लॅन्स तुला कळले ना की तू बरोबर फिरशील बघ. नाही उत्तरा, असं खरंच काही नाहीये. हे बघ, प्लीज प्लीज ट्रस्ट मी. नाव यू ट्रस्ट मी. तुझा हा जो खरा चेहरा आहे ना तो आदित्य समोर आणल्याशिवाय मी राहणार नाही. ओके? ठीक आहे पाणी. हे नको आहे. मासू भाऊजी प्लीज शांत व्हा. असं करून कसं चालेल? प्लीज पाणी घ्या. किती वेळा मीच शांत राहायचं बहीण? तो जे करतोय ते सगळं बरोबर आहे का? मासू भाऊजी, हेच तर हवंय त्याला की आपण चुकीचं पाऊल उचलावं आणि त्याचा फायदा उचलायचा आहे त्याला. पण हे अजून किती दिवस चालणार आहे बहिणी? मासू भाऊजी प्लीज, आपल्याला काही दिवस शांत राहावंच लागेल. योग्य संधीची वाट बघावी लागेल आपल्याला. ही लढाई आपल्याला गनिमी कावा खेळूनच जिंकायची, अगदी थंड डोक्याने. कळतंय? बरोबर बोलताय तुम्ही. ठीक आहे. आणि थँक्यू. बरं, ते अदानींना टेंडर पाठवलं होतं त्याचं काही कळलं का? आज कळणार आहे त्याचा रिझल्ट. इट्स होप फॉर द बेस्ट. डोंट वरी वहिनी, कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळेल. गुड. मी पण तेच म्हणतोय, आपण जे काही करतो ते पोटासाठीच करतो नाही का? हा, आता पोटाचा घेर वाढला की पैसे पण जास्त लागतात. नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना. नाही, करेक्ट आहे तुमचं. याआधी कामत कंपनी असं काही करत नव्हती. पण काय आहे की याआधी इकडे जरा वेगळे लोक होते, पण आता मी आहे आणि त्यांना व्यवहार कळत नव्हता हो. हा, तुम्ही एक काम करा, मला तुमचा ऍड्रेस पाठवा, तुमचं खाद्य पाठवण्याची व्यवस्था करतो. असं म्हणताय? बरं, एक सांगा. 43 किती? हा, एकच मिनिट. नगर. हा, बेस्ट. ओके, थँक्यू. येस, बाय बाय. कधी एकदा संध्याकाळ होते आणि कॉन्ट्रॅक्ट बद्दल कळतं असं झालंय. शांत व्हा बहिणी, कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार. सोलकढी कंपनीसाठी हे खूप महत्वाचं आहे. आय नो. ऍक्च्युली आदित्यने काय बजेट कोट केलं हे जर आपल्याला कळलं ना तर आपण अजूनही नवीन बजेट कोट करू शकतो. पण ते कसं कळणार आपल्याला? ते आहेच. नाही म्हणजे
आदित्यने स्वतःहून येऊन आपल्याला जर सांगितलं तर कळेल कदाचित. पॉसिबल. काय करायचं? एक पर्याय आहे वहिनी. काय? आदित्यचा लॅपटॉप. त्यात काय मिळणार आपल्याला? हे बघा, आदित्यने त्याच्या लॅपटॉपवरून मेल केला असणार, म्हणजे त्याच्या मेलमध्ये आपल्याला बजेट मिळू शकेल. लॅपटॉप? भाऊजी खूप रिस्की आहे. रिस्क आपल्याला घ्यायला हवी बहिणी. हे वासू भाऊजी, लॅपटॉप वगैरे खूप चुकीचं आहे सगळं. काय चुकीचं काय यामध्ये? हो, त्याला कळणार सुद्धा नाही आपण असं काही केलंय. तेच तर, त्याची फसवणूक केल्यासारखं होईल ना. आणि तुमच्या लक्षात येतं ना आपला केवढा मोठा फायदा या सगळ्यात. वासू भाऊजी, आपल्या फायद्यासाठी आदित्यची फसवणूक करायची हे आपल्या तत्वात नाही बसत वासू भाऊजी. आणि मिस्टर कामतांना ते सगळं अजिबात आवडलं नसतं. आय डोंट नो, मग मला दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही. ठीक आहे ना, असू दे. सोलकडी कंपनी अशा फसवणुकीवर मला उभी नाही करायची. मग कशी उभी राहणार आहे आपली कंपनी? ते माहित नाही मला, पण हे कॉन्ट्रॅक्ट हातातून गेलं तरी चालेल. पुढच्या वेळी अजून मेहनत घेऊ आपण. ही सुवर्ण संधी आपण अशी जाऊ द्यायची आहे का मग? असं भाऊजी, आपण असं काहीतरी केल्यावर आपल्यात आणि आदित्यमध्ये काय फरक होणार आहे? वहिनी, तुम्ही विसरताय का? आदित्य सुद्धा असाच वागलाय आपल्याशी. म्हणूनच सांग, आपण आदित्यशी असं नाही वागायचं. हे बघा, ही संधी जर गेली ना आपल्या हातून, तर उद्या आदित्य दुसरं काहीतरी प्लॅन करेल. करू देत वासू भाऊजी, त्याला जे करायचं ते करू दे, पण आपण आपल्या योग्य मार्गाने चालत राहायचं बस. प्लीज. मॅडम चहा. थँक्यू. वासुदादा, चहा देऊ का? नाही, नको मग काही खायला आणू? नको सांगितलं ना एकदा गीता. अहो, इतके वैतागताय कशाला? आय एम सॉरी. आदित्य काही बोलला का? ते काय नवीन आहे का मला? अहो, मग नेमकं झालंय काय? इकडे. तुला आठवतंय आपण सोलकडी कंपनीतर्फे कॉन्ट्रॅक्ट सबमिट केलं होतं? हो. आज ते कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळणार आहे ना हे कळणार. मग दादा, यात प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम असा आहे की आजपर्यंत कामत कंपनीचं एकही कॉन्ट्रॅक्ट कुठल्याही कंपनीकडून रिजेक्ट झालेलं नाही. दादा, त्यावेळेला तुम्ही होता, आता आदित्य. आदित्य काय बावळट आहे का? तो ऑफकोर्स आधीचे बजेट चेक करणार, त्या रेफरन्सने नवीन बजेट रेडी करणार. मग काय प्रॉब्लेम काय आहे नक्की? त्याने सबमिट केलेली अमाऊंट जर आपल्याला कळली ना, तर आपण अजूनही कमी अमाऊंटचं बजेट सबमिट करू शकतो. म्हणजे ती अमाऊंट कळली पाहिजे, बरोबर? बरोबर. मी काही मदत करू शकते? त्याकरता आदित्यच्या केबिन मध्ये जावं लागेल, तेही त्याच्या नकळ. आणि लॅपटॉप मधनं जो मेल त्याने, जाऊ दे, हे खूप टेक्निकल आहे, तुला नाही कळणार कदाचित. मला लॅपटॉप हाताळता येतो दादा. तुला लॅपटॉप ऑपरेट करता येतो? हो, मला देवदादांनी याला कॉम्प्युटर कोर्स करायला लावला होता हट्टाने. नाईलाजास्तव केला सुद्धा मी तो. दुर्वाचा कॉम्प्युटर मीच सांभाळायचे. दिस इज ग्रेट. देव अशा पद्धतीने कधी कामाला येईल ना, हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. चला, आता फक्त आदित्यचा लॅपटॉप मिळवायला हवा. तो कसा मिळवणार आपण? सर, आत येऊ का? या. सर, तुम्ही बोलवलं का मला? हो, एकच मिनिट. पिंकरे, मला सांगा, कंपनीचे सगळे अकाउंट्स तुम्ही हँडल करता, राईट? हो सर. गुड. इथून पुढे त्या बँकेमधून आपल्या कंपनीचे व्यवहार होणार नाही. का हो सर? म्हणजे काही प्रॉब्लेम झाला का? हो, प्रॉब्लेम झालाय. तुम्हाला लगेच उत्तर हवी असतात ना प्रश्नांची. हा, माझं बोलणं पूर्ण होऊ दे ना. सॉरी सर. हा, मी काय म्हणत होतो?
हा, इथून पुढे त्या बँकेमधून आपल्या कंपनीचे व्यवहार होणार नाहीत. यापुढे CCI नावाची एक नवीन बँक, त्या बँकेमध्ये मी आपल्या कंपनीचं अकाउंट ओपन केलंय, तिथून व्यवहार होते. हा, आणि एकच मिनिट. हा, वाउचर बनवून देतो 5 लाखाचं. एकच मिनिट. ठीक आहे, हे वाउचर या पत्त्यावर पाठवायचं संध्याकाळपर्यंत. हां, ओके सर. सर, हे 5 लाख रुपये कोणाच्या नावावर दाखवू रेकॉर्डमध्ये? कुणाच्याच नाही. सर, पण असं कसं? म्हणजे आपण बँकेतून पैसे काढले ना, तर ते रेकॉर्डला दाखवावं लागतात. हा, हे तुम्ही मला सांगणार. उद्या काय झालं तर लोक मला जाब विचारतील ना. कुणीही विचारणार. हे पैसे कंपनीच्या इतर खर्चामध्ये दाखवा. सर, इतर खर्चाला 5 लाख रुपये? हो, 5 लाख रुपये सांगितले तेवढं कर. हा, आणि हे सगळं आजच्या आज व्हायला पाहिजे. हा, निघा आता. हां सर. आता प्रॉब्लेम फक्त एकच आहे, काय? लॅपटॉपचा पासवर्ड. हे आपल्या लक्षातच आलं नाही. पासवर्ड आपल्याला पण माहित नाही. मीराताईंना विचारू? नाही नाही, नको. का नको? अगं म्हणजे आदित्यने तो बदलला असेल तर त्यांना सुद्धा कुठून कळणार ना. आणि जर बदलला नसेल तर कदाचित मला तो पासवर्ड माहिती. पासवर्ड माहितीये दादा, कसा काय? हो अगं, एकदा इमर्जन्सीसाठी देवनेच मला दिला होता. त्याला काही डॉक्युमेंट्स हवे होते तेव्हा. मग झालं तर सगळं सोपं झालं. आणखीन काय हवं आपल्याला? तर फक्त आदित्यला केबिनच्या बाहेर कसं काढायचं? परत उंदीर सोडायचे? नाही, त्याने काही उपयोग नाही. आदित्य ऑफिसच्या बाहेर गेला ना तरच तुला त्याच्या केबिन मध्ये जाता येईल. हे आपण कसं करणार? कसला विचार करताय तुम्ही आता इतका? गीता, काहीही झालं तरी यातलं मीरा वहिनींना काहीच कळता कामा नाही. गीता, काय ताई? काय ग एवढं दचकायला काय झालं? तुम्ही नाही नाही वहिनी, तुम्ही एकदा नाही म्हणालात मग आम्ही असं काही कसं करणार ना. तुम्हाला काही हवं होतं का? म्हणजे तुम्ही बोलवलं. अगं हो, तू कधी आलीस? मला सांगितलं पण नाहीस. मला चहा प्यायचा तुझ्या हातचा, खूप इच्छा झाली. प्लीज. चहा हवाय तुम्हाला? तयार आहे, देते ना मी, पटकन देते. हो, मला पण थोडस. चला. हॅलो. हॅलो सर, मी आपल्या गेटवरून बोलतोय. पार्किंग मध्ये गाडी अडकली आहे. तुमची गाडी जरा बाजूला घ्यावी लागेल. हॅलो. गुड. ठीक आहे. आणि आता इथून लगेच निघायचं. आणि ही गोष्ट आपल्यातच राहील, कळलं? हो सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. गुड. अरे आता काय वॉचमॅन आणि आदित्यला भेटायला थांबलायस का? नाही. चल. ताई, गरमागरम चहा. यू प्लीज.